अजित पवारांचे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत होते, शरद पवार शांत होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला जात होता, शरद पवार शांत होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलला जात होता, अजित पवार त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेल्या मुद्द्यांवरनं फिरत होते. आता ही नेक्स्ट लेवलचं स्टेटमेंट त्यांनी केलंय. सारखी शेतकऱ्यांना कर्जमाफी का द्यावी यावरही शरद पवार शांत होते. IPS अंजना कृष्णा यांना दादागिरीच्या भाषेत अजित पवार बोलत होते, शरद पवार शांत होते. एकंदरीत धनंजय मुंडेंची केस, मराठा आरक्षण केस, शेतकरी मोर्चाचा विषय, IPS अंजना कृष्णा यांचा विषय, सगळीकडेच अजित पवार यांच्यावर टीका करण्याची संधी असतानाही शरद पवार शांत होते. पवार दोन गुंडांचा खेळ खेळतात. एक तर 2 दुनी 4 करतील किंवा 2 वजा 2 शून्य करतील. आता गुणिले करतायत की वजाबाकी करतायत हे कळण्यासाठीच काही वेळ शांतता ठेवावी लागणार आहे. जिकडे उद्धव ठाकरे आपला पक्ष आणि चिन्ह गेलंय म्हणून 2.5-3 वर्षांपासून छाती आपटून सुप्रीम कोर्टाकडे अनेक प्रश्न तारखा मागतायत, तिथे शरद पवार शांत आहेत. 1999 सालापासूनचा स्थापन केलेला पक्ष, आमदार, खासदार, कार्यकर्ते, उभा पक्ष फुटला. पवारांना घरी बसण्याची वेळ आली तरीही पवार शांत राहत आहेत, पुतण्यावर काहीच बोलत नाहीयेत. याचाच अर्थ हा सांगता येणार नाहीये की BJP द्वेष किंवा हे सगळं BJP घडवते आणि आपला पुतण्या शहाणा होता पण त्याला येडे यांच्या संगतीने झाला असं म्हणता येणार नाहीये. संगत चुकीची होती म्हणून आमचा पुतण्या फसला असंही पवारांना म्हणता येणार नाही. पण तरीही पवार शांत राहत आहेत. कारण का? पवारांचा होल्ड राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षावरनं कधीच निघालाय का? पुढची सूत्र सुप्रिया सुळे, रोहित पवार हलवतायत का? जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदावरनं बाजूला झाल्यानंतर शशिकांत शिंदेंना ती कमान सांभाळता आलेली नाहीये का? की जयंत पाटील हे अंतर्गत राजकारणामुळेच बाजूला झाले होते? हा प्रश्न मराठा आरक्षणाच्या ठिकाणी मनोज जारंगेंचं आंदोलन सुरू असताना सुप्रिया सुळेंना खरंच मराठा आरक्षण प्रश्नी तिथे जाण्याची गरज होती का? कारण मूळ मराठा आरक्षणाचं घोडं जे 1994च्या GR मुळे अडलंय, तो 1994चा GR शरद पवार सत्तेत मुख्यमंत्री असताना काढला गेला होता. त्यामुळं आज मराठ्यांना ज्या गोष्टीसाठी लढावं लागतंय त्याला कुठे ना कुठे जबाबदार हे शरद पवारही आहेत. तो रोष काही मराठ्यांच्या डोक्यात असणार. तरीही सुप्रिया सुळे मनोज जारंगे यांच्या भेटीसाठी का गेल्या? तो स्टंट होता? प्रश्न आहे. आणि आत्ताच्या घडीला जर विचार करायचा जर ठरला तर शरद पवार मतचोरीच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाले. अनेक वर्षांनंतर मंत्रालयामध्ये शरद पवारांचं वावरणं दिसलं. मंत्रालयातच जाऊन शरद पवारांनी निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांची पहिल्या दिवशी भेट घेतली. दुसऱ्या दिवशी महत्त्वाचा दौरा सांगून थोडक्यात अजित पवार आणि शरद पवारांची एका ठिकाणी बैठक पार पाडणार होती. त्याला महत्त्व देऊन विरोधकांसोबत दुसऱ्या दिवशी ते मंत्रालयात आले नाही. ते शरद पवार सत्तेच्या मोर्चामध्ये दिसतील की नाही हा प्रश्न होता. ते आले. लोकशाही टिकवण्यासाठी एकजूट व्हा, लोकशाही टिकवा, विरोध विसरा हे मुद्दे सांगितले. पण आपल्या पुतण्यावर ते काहीच बोलले नाहीत. शरद पवार बोलू शकत होते. पक्ष फोडणं, चिन्ह काढून घेणं या आधीच्या राजकारणात नव्हतं. जे कायद्यात बसत नाही ते कायद्यात बसवलं जातं. जी वेळ आमच्यावर आली ती वेळ उद्या कुणावरही येऊ शकते, यावरही मुद्दा उचलला जाऊ शकत होता. पवारांनी टाळलं. पवारांनी बारामतीच्या विधानसभा निवडणुकात अजित पवारांवरती टीका करणं टाळलं. पवारांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंनी सुद्धा अजित पवारांवर टीका करणं टाळलं. इतकं टाळलं जातंय की अजित पवार जणू गुणी बाळ होते, पण त्यांच्या संगतीमध्ये खोडकर मुलं आले म्हणून अजित पवार खोडकर झाले असं पवार फॅमिली सेट करण्याचा प्रयत्न करत होते. मग त्या शरद पवारांसोबत जे निष्ठेने असणारे आमदार आहेत, जी कार्यकर्ते आहेत, ते आस लावून बघतायत की जर तुम्ही दोघंही एकमेकांविरोधात, अजित पवारांनी सुरुवात केली ती, त्यामुळे अजित पवारांना बाजूला ठेवूयात, पण पवार जर अजित पवारांवर कुठला अटॅक करणारच नव्हते तर मग आम्ही त्यांच्यासोबत जाऊन किमान सत्तेत तर राहिलो असतो. आज शरद पवारांचा आमदारांना निधी मिळत नाहीये. आज शरद पवारांसोबत असलेले खासदार एकाठी पडलेत कारण नेताच बाजूला झालाय. आज ती ताकद नाहीये, आज ती पॉवर नाहीये आणि ते शरद पवार अजित पवारांसोबत जुळून घेत आहेत, बैठका घेत आहेत. मग जर हे शरद पवारांसोबत राहिलेले आमदार खासदार अजित पवारांसोबत गेले असते तर फरक काय पडला असता हा प्रश्न. त्यामुळे पवारांच्या भूमिकेमुळे सध्या हा प्रश्न तयार झालाय की अजित पवारांच्या पक्षामध्ये तयार झालेले 2 गट म्हणजे सुनील तटकरे यांचा एक गट आणि छगन भुजबळांचा एक गट. भुजबळही ऐकत नाहीत, तटकरी ऐकत नाहीत. मुंडे नवीन बंड करण्याच्या तयारीत आहेत आणि अजित पवारांची पक्षावर कमान राहिलेली नाहीये हे फक्त दिसून द्यायचे. लोकांना कळू द्यायचे की अजित पवार पक्ष सांभाळण्यासाठी कमकुवतच होते, परिपक्व नव्हतेच आणि म्हणून मी त्यांना पक्ष दिला नाही हे लोकांना त्यांच्या डोळ्यांनी बघून द्यायचे. आणि अजित पवारांसोबत गेलेले कार्यकर्ते आमदार यांना हे दाखवायचे आणि मग ते आपोआप आपल्याकडे येतील. हे 2 दुने 4चं राजकारण गुणिलेचं खेळलं जातंय की मग आता मी वयाच्या 85व्यामध्ये आलोय, मी सगळे राजकीय प्रयोग करून पाहिलेत, मी नाही एखादी महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवू शकलो आणि आत्ताची राजकीय परिस्थिती माझ्या हाताबाहेरची आहे, त्यामुळे मी 2 वजा 2 शून्य झालोय हे सांगण्याचा प्रयत्न होतोय का? हे 2 प्रश्न तुमच्यासाठी. पवार गुणिले की वजाबाकी नेमकं कोणतं राजकारण खेळतायत? कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा.